डॉक्टर अंकिता मुकुंद रायते यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची PhD पदवी. मराठा विद्याप्रसारक समाज संचलित गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथील रसायनशास्त्र विभागातील संशोधक व प्राध्यापिका डॉक्टर अंकिता मुकुंद रायते यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे विद्या वाचस्पती PhD पदवी प्रदान करण्यात आली. सध्या त्या मराठा विद्याप्रसारक समाजाच्या KSKW महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर अंकिता रायते यांचा संशोधनाचा विषय थेरॉटिकल इंटरप्रिटेशन अँड न्यू स्ट्रॅटेजीज टुवर्ड सिंथेसिस ऑफ लिमायडेझॉल अँड पॅराझोलोन स्कॅफोल्डर्स युझिंग मल्टीकम्पोनंट रिॲक्शन असा आहे. आपल्या संशोधनामध्ये त्यांनी नवीन रासायनिक प्रक्रिया वापरून कमी वेळात व कमी खर्चात सेंद्रिय संयुगे तयार करण्याची पद्धत विकसित केली आहे. ही संयुगे बॅक्टेरिया व बुरशीच्या वाढीस प्रतिबंध करण्यासाठी तसेच शेंगावर्गीय पिके व सोयाबीनवरील अळ्यांवर प्रभावीपणे वापरता येऊ शकतात, अशी मांडणी त्यांनी आपल्या प्रबंधात केली आहे. या संशोधनाचे निष्कर्ष आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शोधनिबंधामध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या संशोधन कार्यासाठी प्राध्यापक डॉक्टर मनोज गवारे यांनी मार्गदर्शन केले. डॉक्टर अंकिता रायते यांच्या यशाबद्दल संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, सिन्नर तालुक्याचे संचालक कृष्णाजी भगत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नरेंद्र पाटील, उपप्राचार्य RV पवार, ST पेखले तसेच श्री मुकुंद रायते, सौ सविता रायते, अमृता रायते यांनी त्यांचे अभिनंदन केले. संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना नॅशनल लेव्हल अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन रिसर्च व युग सायंटिस्ट अवॉर्ड, इंटरनॅशनल बिझनेस अँड एज्युकेशन नवी दिल्ली, इंटरनॅशनल लेव्हल यंग सायंटिस्ट अवॉर्ड, शिनावात्रा विद्यापीठ थायलंड, नॅशनल लेव्हल अकॅडमिक एक्सलन्स अवॉर्ड, स्टेट लेव्हल शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार, संजीवनी फाउंडेशन, ग्रीनफील्ड लंडन UK, बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र तसेच अमेरिकन मेरिट काउन्सिल UAS यांचे प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यांच्या नावावर 15 पेटंट नोंदणीकृत असून ती सार्वजनिकही झाली आहेत. डॉक्टर अंकिता रायते यांनी एकूण 4 पुस्तके प्रकाशित केली असून त्यापैकी 1 आंतरराष्ट्रीय स्तरावर, 2 राष्ट्रीय स्तरावर, 1 आणि 1 राज्य स्तरावर प्रकाशित झाले आहे. तसेच IPR आणि संशोधन विषयावर त्यांनी अतिथी व्याख्याने, गेस्ट लेक्चर घेतली आहेत. याशिवाय राष्ट्रीय व राज्यस्तरीय सेमिनार आणि कॉन्फरन्समध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. तसेच मागील वर्षी त्यांचा सारथी अंतर्गत स्टार्टअप अँड इंक्युबेशनसाठी MIT कॉलेज पुणे येथे निवड झाली होती. आतापर्यंत 8 संशोधन शोधनिबंध प्रकाशित झाले असून 10 प्रक्रिया विविध नियतकालिकांमध्ये सुरू आहेत. आपल्या संशोधनाचा शैक्षणिक क्षेत्रात आणि समाजोपयोगी कार्यात कसा उपयोग करता येईल यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचे डॉक्टर अंकिता रायते यांनी सांगितले. या यशामागे कुटुंबाचा मोलाचा पाठिंबा असल्याचे नमूद करत त्यांनी नव्या विद्यार्थ्यांनी संशोधनाचा समाजासाठी कसा उपयोग होईल याकडे विशेष लक्ष द्यावे असे आवाहन केले आहे. नमस्कार, मी डॉक्टर अंकिता मुकुंद रायते. मी सध्या मराठा विद्याप्रसारक समाजाच्या KSKW महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापिका म्हणून काम करत आहे. विद्या वाचस्पती PhD पदवी मिळवल्यानंतर प्रथम भावना काय होती, काय सांगा? खूप छान वाटते, खूप आनंद वाटते. ज्या विषयामध्ये मी मास्टर डिग्री केली आणि आज त्याच्यातच PhD ही डिग्री मला प्राप्त झाली, तर मला त्याच्याबद्दल खूप छान आणि अभिमान वाटतोय. कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतंय. रसायनशास्त्र या विषयाकडे संशोधनासाठी वळण्यामागील मुख्य प्रेरणा काय होती? रसायनशास्त्र हा जो असा विषय आहे की हा ऑलराऊंडर आहे आणि याचा वापर फार्मास्युटिकल, मेडिसिनल याच्यामध्ये व्हावा, यामुळे मी हा विषय निवडला. संशोधन विषयाची संकल्पना नेमकी कशी सुचली आणि हा विषय निवडताना कोणते उद्दिष्ट डोळ्यासमोर आले? माझं हे मास्टर डिग्री शिक्षण हे KTHM महाविद्यालयात झालं. तिथं रिसर्च सेंटर होतं. तिथे मी बघायची तिथे कसं नवीन विद्यार्थी PhD करत होते, रिसर्च करत होते. त्यानंतर मी ज्यावेळेस जॉईनिंग झाली GMD कॉलेजला, तिथे सुद्धा नवीनच रिसर्च सेंटर सुरू झालं होतं आणि तिथली मी पहिली वुमन विद्यार्थिनी आहे आणि त्याचं मला खूप छान वाटतं. आणि मलाही तिथलं जे संशोधन सुरू झालं, मग मलाही वाटलं की आपणही यामध्ये काहीतरी नवीन करावं आणि आपल्या ह्या जे आपण संशोधन करतो याचा समाजासाठी वापर व्हावा, म्हणून मी हा विषय निवडून आणि संशोधनामध्ये कार्यरत आहे. इमिडा झोन तसेच पायरा झोन या संयुगाचे महत्व सर्वसामान्य वाचकांसाठी सोप्या शब्दात कसे समजून द्या?
इमॅडाझोल आणि पॅराझोल हे हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स आहे. मी ज्यावेळेस लिटरेचर सर्वे केला की हे जे दोन रसायन्स आहे, कंपाऊंड्स आहे, हे खूप कमी वापरात आले होते कीटकनाशक म्हणून ॲग्रिकल्चर फील्डमध्ये अँड मेडिसिनलमध्ये. म्हणून मी याचा वापर केला आणि हे माझ्या संशोधनाचा विषय चूज करून याचा वापर समाजासाठी होईल म्हणून मी याच्यात काम केलं माझं. तुमच्या संशोधनात वापरलेल्या नवीन रसायन प्रक्रियेची वैशिष्ट्य कोणती आहेत, काय सांगाल? माझ्या सगळ्या रिॲक्शन ह्या सॉल्व्हंट फ्री होत्या. म्हणजे लेस टॉक्सिक कंपाऊंड्स आहे. हे ह्युमनच्या बॉडीवरती जास्त त्याचा इफेक्ट होणार नाही. या संशोधनाचा कृषी क्षेत्रात शेंगा तसेच सोयाबीनवरील आळ्या यासाठी कसा उपयोग होऊ शकतो? एक कीटकनाशक म्हणून हे कंपाऊंड्स आपण वापरू शकतो. अगदी कमी क्वांटिटीमध्ये, कमी खर्चात याचा वापर आपण फवारणी म्हणून आपण करू शकतो. म्हणजे आहे त्याचा वापर चांगला आणि एक बॅक्टेरियासिडल पण प्रॉपर्टी याच्या खूप चांगल्या आल्या रिझल्ट्स. सो आपण याचा अँटीबॅक्टेरियल म्हणून सुद्धा वापर करू शकतो. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधन प्रसिद्ध करताना कुठले अनुभव आले? ज्यावेळेस पेपर पब्लिश होत होते माझे, तर कधी रिजेक्ट व्हायचे, कधी क्युरीज यायच्या. सो ते मला एक आव्हानात्मक होतं, पण मी न थांबता त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट केली आणि त्याच्यापेक्षा चांगल्या जर्नलमध्ये माझे पेपर पब्लिश झाले. हे थोडं मला आव्हानात्मक वाटतं. संशोधन काळात आलेल्या अडचणी आणि त्या तुम्ही कशा पार केल्या? अडचणी म्हणजे मला एक इकॉनॉमिकली आणि वेळ, मला हे दोन गोष्टी अडचणी आल्या. मला फॅमिलीला वेळ देता नाही आला, काही फंक्शन्स अटेंड नाही करता आले आणि इकॉनॉमिकली म्हटलं तर मग मी कोलॅबरेशन केलं. मी बायपास काढला त्याचा. ते लोकांना माझं काम समजून सांगणं, त्यांना पटवून देणं, हे मला थोडंसं ह्या दोन गोष्टी अडचणीच्या वाटतात. आपले मार्गदर्शक डॉक्टर मनोज गवारे सर यांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी किती महत्वाचे ठरले? फार महत्वाचे आहे. त्यांचा खूप मला सपोर्ट होता. म्हणजे अगदी संशोधनाचा विषय कसा चूज करायचा, त्याच्यानंतर पेपर कसे पब्लिश करायचे, खूप मोठा सपोर्ट. त्यांच्या गायडन्स शिवाय माझं हे काम अधुरं आहे असं मला वाटतं. मराठा विद्या प्रसारक समाज व महाविद्यालयाने दिलेल्या सहकार्याबद्दल काय सांगाल? मला मराठा विद्या प्रसारक समाजांच्या लोकांचे खरंच खूप मी धन्यवाद मानते. कारण की त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी इथपर्यंत पोहोचले. त्यांनी मला इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल करून दिलं, फॅसिलिटी अवेलेबल करून दिल्या, लॅब्स अवेलेबल करून दिल्या. त्यामुळे तर मी इथपर्यंत पोहोचले. त्यांचं मार्गदर्शन खरंच खूप मोलाचं आहे. पुढील काळात संशोधन, अध्यापन किंवा औद्योगिक क्षेत्रात कोणत्या दिशेने वाटचाल करण्याचा आपला मानस आहे? मी आता माझं जे संशोधन आहे तेच मी शैक्षणिक क्षेत्रातच आता माझा तोच एक मानस आहे, एक ध्येय आहे की संशोधन फक्त औद्योगिक क्षेत्रात नव्हे तर शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा आपण पुढे जाऊ शकतो. आणि त्याचं उदाहरण मीच सांगू शकते, तुमच्या समोरच आहे. त्याच्यामुळे आता मला ही फील्ड नाही सोडायची. तुमच्या या यशामागे कुटुंबाचा किती वाटा आहे? कुटुंबाचा सगळ्यात पहिला म्हणजे पाहिलं तर खूप मोठा वाटा आहे. आज त्यांच्या सपोर्टमुळे मी इथपर्यंत आहे. हे जे एवढं सगळं आहे मी कमवलेलं, हे माझ्या एकटीचं नाही तर माझ्या मम्मी पप्पांचं आहे. कधीच त्यांनी आम्हाला अडवलं नाही की मी म्हटलं मला हे शिकायचं, हा शिका. त्यांचं एकच ध्येय होतं, तुम्ही आता ज्या फील्डमध्ये आहात, जे तुम्हाला शिकायचं आहे ते अर्धवट सोडू नका, पूर्ण करा. बस त्यांचं एवढंच होतं. आणि वेळोवेळी त्यांनी आम्हाला सपोर्ट केला, कधी नाही बोलले नाही एज्युकेशनच्या बाबतीत आणि ह्या बाबतीत. त्याच्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचली. पीएचडी करणाऱ्या इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्या गोष्टींवर विशेष लक्ष द्यावे असे आपल्यास वाटते? संयम ठेवा पहिली गोष्ट म्हणजे, आणि पेशन्स. या संशोधनामध्ये पेशन्स खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे एखादी गोष्ट घडली नाही, म्हणजे संशोधनामध्ये असंच असतं, जे आपण ठरवतो ते कधी होत नाही. सो तिथं न थांबता तुम्ही त्याच्यात इम्प्रुव्हमेंट करा आणि पुढे जा आणि वेळ द्या. चांगले आपल्या संशोधनाचा समाजाला वापर होईल याच्याकडे लक्ष द्या. ताईंना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. कसे बघता याकडे काय सांगाल? मला 2 मुली आहे. अंकिता ही मोठी आणि लहानी अमृता. मोठी आता पीएचडी झालेली आहे तिची आणि लहानी इंजिनियर आहे. मला ह्या 2 मुली आहे. मला फार ह्या मुलींचा अभिमान आहे आणि तिला सावित्रीबाई फुले विद्यापीठमधून
PhD प्राप्त झाली त्याबद्दल मला फार आनंद झालेला आहे. का अशा घराघरातून अशा मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे आणि अशा मुली पुढे गेल्या पाहिजे, हीच माझी इच्छा आहे. अंकिताने सावित्रीबाई पुणे विद्यापीठातून PhD प्राप्त केली. तिनं ऑगस्ट 2022ला रजिस्ट्रेशन केलं होतं. अगदी तिनं कमी कालावधीत PhDची पदवी प्राप्त केली. 14 ते 15 पेटंट मिळवलेले आहे. थायलंडचा यंग सायन्टिस्ट म्हणून अवॉर्ड मिळालेला आहे आणि संजीवनी फाउंडेशनचा शिवछत्रपती चा पुरस्कार मिळालेला आहे. तिनं परत रिसर्चमध्ये बी चांगले काम केलेले आहे आणि खूप तिनं चांगलं काम केल्यामुळं खूप अभिमान वाटतो. दीदीला एवढी PhD मीन्स पदवी प्राप्त मिळाली याचा खूप मला अभिमान वाटतोय. मम्मी पप्पांनी आम्हाला जे पुढं आम्हाला एवढं एज्युकेशन दिलं की शिका पुढं म्हणजे घ्या पुढचं एज्युकेशन, त्याचं पण त्यांनी त्या गोष्टीमध्ये पण खूप सपोर्ट केला. दीदीने खूप पेटंट्स काढले. मला त्या गोष्टीचं खूप अभिमान वाटतं, प्राऊड फील होतंय.